वर्सोवावरून घाटकोपरला जाणाऱ्या मेट्रो या उशिराने धावत आहेत। सिग्नल यंत्रणेत बिघाड असल्यामुळे वर्सोवावरून घाटकोपरला जाणारी मेट्रो ही सध्या उशिराने धावते। प्रत्येक स्थानकावर 5 मिनिटांपेक्षा देखील अधिक काळ मेट्रो थांबत असल्याचं चित्र आहे। वर्सोवाच्या दिशेने जाणारी मेट्रो काही काळ साकीनाका स्टेशनवरच थांबली होती। ही एक या क्षणाची अपडेट। वर्सोवावरून घाटकोपरला जाणाऱ्या मेट्रो या सध्या उशिराने धावत आहेत। सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड असल्यामुळे जवळपास प्रत्येक स्टेशनवर 5-5 मिनिटं मेट्रो थांबत असल्याचं चित्र आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, सध्या काय नेमकं सांगण्यात येते मेट्रो प्रशासनाकडून? दीपक, वर्सोवा ते घाटकोपर जाणारी जी मेट्रो आहे ती त्यामध्ये सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची माहिती आपल्याला मेट्रोच्या तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र वर्सोवाकडे जाणारे काही ज्या मेट्रो आहेत ती प्रत्येक स्टेशनवरती 5-5 मिनिटं थांबा घेत पुढे जात आहे। त्यामुळे ही माहिती आपल्याला अशी मिळते की सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला आहे वर्सोवाच्या दिशेने। त्यामुळे घाटकोपरला जाणारे ज्या मेट्रो आहेत त्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे। दीपक, सुरेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मेट्रो या सध्या उशिराने धावत आहेत। घाटकोपर ते वर्सोवाच्या मार्गावर हा सगळा प्रकार घडतोय आणि तांत्रिक कारणामुळे या मेट्रो उशिराने धावत असल्याने जवळपास प्रत्येक स्टेशनवर 5-5 मिनिटं या मेट्रो थांबत असल्याचं चित्र आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। परंतु रात्रीची जरी वेळ असली तरी बहुसंख्य जे कामाला येणारे या ठिकाणचा जो कर्मचारी वर्ग आहे तो मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर काहीसा नाराज असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।